नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आईच्या हाताचा चविष्ट जेवण या सिरीज मध्ये. तर बघूया आई आज काय करते. आई काय करते आज? आज करते मी माझ्या पद्धतीने चिकन, कारण आपला श्रावण महिना होता म्हणून मी आता चिकन बनवते आणि ते कसा बनवते तो बघूया. मी काय काय घालते त्याच्यासाठी. हे आहे चिकन, त्याच्यासाठी लावायला दही, मग हळद, धना पावडर, हा घरी केलेला मी माझा मसाला, आणि हे वाटण म्हणजे ओला नारळ, सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, आणि मी हे असं अख्खं एक याच्यात टाकते, त्याच्याने चव खूप छान येते. मी करते बघा तुम्ही. हे आहे दही, मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेते. हे आहे हळद, आणि हे आहे धना पावडर, आणि हा आहे लाल तिखट. आपल्या चवीप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि हा अख्खा लसूण तो मी असा हे करून घेते. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू, म्हणजे माझी पद्धत बघा कशी आहे, मी माझ्या पद्धतीने करून दाखवते. आवडलं तर नक्की करा. हे असं मॅरिनेट करून अर्धा तास ठेवून द्यायचं. मी तोपर्यंत त्याचं वाटण करू. हे बघा फोडणी करते मी. त्याच्यामध्ये लसूण घातला. लसूण घातला ना, लाल होऊन द्यायचा लसूण. मी लसूण फोडणीला कमी घेते कारण मी वाटणात घेते, आणि मी जो अख्खा गड्डा एक घालते त्याच्यात. जसं चिकन असेल तसं गड्डे घालायचे. तर 1 किलो चिकन असेल तर साधारण 4 तरी घातले ना तर खूप छान होतं. आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन घालते मी. आणि मीठ घालायचं जसं ज्याला जेवढं लागेल तसं चवीने. आणि हे नुसतं वाफेवर असं होऊन द्यायचं. तयार करून घेतले ते मी आता याच्यात घालते. ज्याला जसं जेवढं पाहिजे तेवढं मी थोडं कमी घालते, कारण नाहीतर मग त्याच्याने थोडं गोडवा येतो. मी थोडंसं कमी घालते. परत 5-6 मिनटं असं परतून घ्यायचं, आणि मग उकळतं पाणी त्याच्यामध्ये थोडंसं घालायचं, आणि मी वाफेवरच होऊन देते कारण मी थोडं सुकं करते. माझ्या नवऱ्याला सुकं आवडतं. मी आणि माझा ओम व्हेज आहे, पण माझ्या नवऱ्याला खूप आवडतं म्हणून मी ते करते आणि नंतर दाखवते. लाईक, कमेंट, फॉलो करा.